श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जिथं जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारी की मार्ग अडवणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो ना, तो पैसा कायमच असेल असं सुद्धा नसतं. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो ना, कालांतरानं त्याला सुद्धा सुरकुत्या पडत असतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो ना, त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ना, ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असं नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो ना, ते सुद्धा पडत्या काळामध्ये सोबत नसतात. श्रोते हो, जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका, आणि जेव्हा वेळ खराब असली तेव्हा रडत बसू नका. श्रोते हो, आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवत असतोय. चांगलं कर्म हे तेवढंच आपल्या हातात असतं, आणि त्या चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळत असतं. हे सुद्धा अंतिम सत्य आहे, आणि यावर आपला विश्वास हवाय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आईनं लावलेल्या संस्कारांना आणि बापानं लावलेल्या वळणाला कधीच तडा जाऊ द्यायचा नसतो. ज्यांना आपल्या कटू शब्दामागील नियत माहिती तेच आपले असतात. बाकीचे सर्व आपल्यासाठी रद्दी असतात. नवऱ्याला कटू सत्य बोलून समजावणारी ही बायकोच असते. ती इतरांसारखी गोड गोड खोटं बोलून कधीच फसवत नसते. ज्याच्याजवळ पैसा नसतो त्याची कोणी इज्जत करत नाही, आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तो कोणाला इज्जत देत नाही. जो व्यक्ती दुसऱ्याच्या पैशावर, दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवतो, दुसऱ्याचं वाटोळ व्हावं यासाठी कपटीपणा करतो, असा व्यक्ती कितीही धनवान किंवा ताकदवान असला तरी त्याचा नाश होतच असतो. मन साफ ठेवा. हिशोब कमाईचा नाही तर कर्माचा होतो. घरगुती भांडणात कोणीही जिंकत नसतं आणि कोणीही हारतही नसतं. फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा गमावला जातो. राखेच्या खाली विस्तव लपलेला असतो, तो कधी पण आगीचा भडका उडवू शकतो. म्हणून एखाद्याच्या शांततेला कमजोरी समजू नका. जर कधी आयुष्यात भीक मागायची वेळ आली तर एक वेळ देवळात जा, पण आपल्या लोकांच्या दारात कधी जाऊ नका. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना आपल्याला जीव लावणारे फार कमी आहेत. अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जगता पण यायला हवं. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा सुद्धा तमाशा नक्की बनतो. कधी कधी आपण खरंच हारतो, नाती निभावता निभावता, काळजी करता करता आणि लोकांना मनवता मनवता. पुरुषाला सर्वात जास्त वेदना तेव्हाच होतात जेव्हा वय वाढत जातं, पण आयुष्यात कोणतीही अर्थपूर्ण प्रगती झालेली नसते. स्वतःला चांगलं समजून सांगा. या जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते. सुखी राहण्यात तितकासा खर्च होत नाही जितका खर्च सुखी आहे हे दाखवण्यात होतो.
कोणाच्या जिव्हारी लागतील असं शब्द बोलून त्याला दुःख देऊ नका. कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो. उधार दिल्यानंतर आपलेच पैसे भिकाऱ्यासारखं मागावं लागतात आणि पैसे घेणारा तारीख देत राहतो. ती खिडकी बंद करा जे तुम्हाला नेहमीच दुःख देते. मग समोरचं दृश्य कितीही सुंदर असलं तरीही. आयुष्यात मिळालेलं क्षण हे आनंदानं जगा. कारण नशीब कधी रागावेल हे समजणार सुद्धा नाही. परिस्थितीची जाणीव असणारी पोरं कधीच वाईट मार्गाला जात नाहीत. सासर आणि माहेर दोन्ही जपते. तिचं नाव मुलगी असतं. जर तारुण्यातच मृत्यूचा दिवस ठरलेला असेल तर हे उपकार त्या व्यक्तीचा असतात ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं. माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरी त्याच्या काही इच्छा या अपूर्णच राहतात. जर लोकांना भावना समजल्या असत्या तर मग स्टोरी आणि स्टेटस लावायची गरज उरली नसते. समोरच्याची कदर करायला शिका. कारण आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नसतं. आग नेहमी आपलेच लावतात. मग ते प्रेत असो किंवा आयुष्य. जिथं प्रत्येक शब्दात निरागसता असते, प्रत्येक अभिव्यक्तीत भक्ती असते, आत्मा शुद्ध असतो, तिथं प्रत्येक नातं हे आपसुकच देवाशी जोडलं जातं. जग काय म्हणेल याचा विचार करू नका. स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिका. कारण नावं ठेवणारी बरेच असतात. एक पुरुष त्याच्या आवडत्या स्त्रीला कधीही रडवू शकत नाही. आणि जर तो तिला रडवत असेल तर ती स्त्री त्या पुरुषाची आवडती स्त्री नसते. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेवर ऐकलेलं बरं असतं. इथं प्रत्येकालाच तुमचं सुख बघवेल असं नाही.